पन्हाळा तालुक्यातील माले गावात गायरान जमिनीवरील अतिक्रमणाच्या नोंदीवरून ग्रामपंचायत प्रशासन चर्चेत आले आहे. विठ्ठल तुकाराम गुरव यांनी गट क्रमांक 1420 मधील सुमारे 30 वर्षापूर्वीचे अतिक्रमण नियमित नोंदवण्यासाठी 25 नोव्हेंबर 2024 रोजी ग्रामपंचायतीकडे अर्ज केला होता. त्यानंतर 26 नोव्हेंबर रोजी झालेल्या ग्रामपंचायत मासिक सभेत अर्ज मंजूर करण्यात आला आणि विकास निधी म्हणून 15,000 रुपये जमा करण्यात आले. या प्रक्रियेत ग्रामपंचायतीने अतिक्रमण धारकाला घाईघाईत मदत केल्याचा आरोप गावातील काही नागरिकांनी केला होता. मात्र सरपंच उत्तम पाटील यांनी हे आरोप फेटाळून लावत मासिक सभेच्याच दिवशी अर्ज मंजूर होणे हा केवळ योगायोग असल्याचे सांगितले. महादेव शामराव पाटील आणि कृष्णाचंद्र पाटील आणि राहुल बाबासो पाटील यांनी जे मागच्या 4 दिवसापूर्वी मीडियावर जे व्हायरल केलं की बाबा 1420 गट नंबरमध्ये विठ्ठल तुकाराम गुरव आणि त्यांची 2 मुलं यांनी जे अतिक्रमणमध्ये हे केले, इमारत बांधलेली आहे आणि त्यासाठी यांनी तक्रारी अर्ज ग्रामपंचायतला दिला. तर योगायोगानं 25/11ला विठ्ठल तुकाराम गुरव यांचा अर्ज आला आणि 26/11ला योगायोगानं मासिक मीटिंग होती आणि त्या मासिक मीटिंगमध्ये योगायोगानं तो मंजूर झाला. याचा अर्थ ते काही हेतुपुरस्कृत आकसबुद्धीनं आम्ही त्या कुटुंबाला सहकार्य केले असं मुळात नाही, कारण हे चुकीचं आहे. कारण जर ह्या महादेव शामराव पाटील आणि राहुल बाबासो पाटील आणि कृष्णाचंद्र पाटील यांना जे एका कुटुंबावर तक्रार करायची आहे तर 30-40 वर्षापूर्वीपासून त्या 1420 गट नंबरमध्ये कितीतरी कुटुंब अतिक्रमणधारक तिथं आलेले आहेत. परंतु आम्ही ग्रामपंचायतच्या स्तरावर ज्या कुटुंबाने अतिक्रमण केलेलं आहे 30-40 वर्षापासून त्यांचा आम्ही ॲफिडेव्हिट घालून त्यांचा रेव्हेन्यू आम्हाला मिळावा म्हणून घरपाळा पाणीपट्टी असेल ह्या दोन्हीच्या ह्याच्यातनं आम्हाला निधी मिळावा ह्या हेतूनं आम्ही त्यांच्या नोंदी घातल्यात आणि त्या नोंदी घालत असताना शासनाच्या स्तरावर ॲफिडेव्हिट ते शासकीय अटीस पात्र राहून अशा पद्धतीने ॲफिडेव्हिट घेतले. याचा अर्थ तो कायमस्वरूपी अतिक्रमण धारक नाही, कारण ते शासनाने ठरवायचं आहे. परंतु ज्या गोष्टी त्यांनी जर सामाजिक बांधिलकी म्हणून जर त्यांना सगळ्या विकासासाठी जर ते अतिक्रमण झालेत म्हणून सांगायचं होतं तर एका व्यक्तीवर न करता सगळ्या सामाजिक जे अतिक्रमण धारक त्या गायरांमध्ये 1420 मध्ये आहेत त्यांच्यावर त्यांनी करायला पाहिजे होतं. आणि राहिला विषय कुठला की सरपंचाची सही केली नाही म्हणून, तर माझी भावना एकच की सामाजिक बांधिलकी म्हणून कुठल्या तर गुरव समाजाला असेल किंवा पाटील समाजावर हा विषय शासकीय स्तरावर न राहता व्यावहारिकदृष्ट्या आपल्याला कशा मिटवता येतील ही भावना माझी असताना म्हणून मी कागदावर कुठं सही केली नाही. आणि त्यांना पाहिजे असेल तर सही देऊया, पण हे हेतुपुरस्कृत करतात याचं चित्र स्पष्ट दिसून येते. त्याचबरोबर आपणही कोणत्याही प्रकारचे तडजोड न करता रितसर ग्रामपंचायतीला अर्ज केला होता आणि ग्रामपंचायतीने तो मंजूर केला असं म्हणणं अतिक्रमणधारक श्री गुरव यांनी मांडले आहे. नमस्कार, माझं नाव हनुमंत विठ्ठल गुरव. काल माझ्या वडिलांच्या नावाविरुद्ध बरेच बातमी करण्यात चालू आहे. विषय काय की अतिक्रमणचा विषय होता. तर ग्रामपंचायतला जो आम्ही 35-40 वर्ष झालं आमच्या वडिलांनी तिथं शेड बांधलेलं होतं, त्याचं साधं दगडविटाचं घर बांधलेलं होतं. आणि 2024ला रितसर मी अर्ज तसा दिला होता वडिलांनी आमच्या बांधकामाची नोंद व्हावी म्हणून. बांधकामाची नोंद रितसर असेसमेंटला नोंद करायचं दिलं. 25 तारखेला अर्ज दिला आणि नेमकं योगायोगानं 26 तारखेला ग्रामसभेचा ठराव होता. नेमकं योगायोगानं त्या ठरावात माझा अर्ज पास झाला आणि असेसमेंटला नोंद झाली. त्याची सामान्य पावती भरून रितसर त्याचा फंड भरून माझं नाव असेसमेंट वडिलांच्या नाव असेसमेंट तयार झाला. त्याचा घरपाळा भरतोय, पाणीपट्टी भरतोय आणि त्या घराची पडझडीच्या मापावर आल्या असल्यामुळं रिनोव्हेशनचं काम चालू होतं दुरुस्तीचं त्या घराचं. आणि परवा 24 तारखेला रात्री 12:45 ते घराची बांधकाम चालू होते. 8-9 फुटाची भिंत रात्रीचं 4-5 जणांनी पाडली. ते बाबासाहेब श्रीपती यांचा राहुल पाटील, परत कृष्णचंद्र पाटील, महादेव शामराव पाटील, बारीकराव भाऊ पाटील, राजाराम शामराव पाटील असे 4-5 जणांनी रात्री रस्त्यावरच्या खांबावरली लाईट घालवून त्याने रात्रीच बांधकाम पाडलं. सदर ठिकाणी माझा भाऊ वस्तीला मुक्कामी होता. मुक्कामले असताना त्याने ते बघितलं, फोन केला सेकंदात. फोन केल्यानंतर मी जेव्हा पोहोचलो त्यावेळी लाईटी नव्हते, ती पळायचा प्रयत्न करायला लागला आम्ही आल्यानंतर तिथे गेल्यानंतर. तर सदर प्रकरण हे वैयक्तिक पूर्ववैमनस्यातनं ही करायला लागलेले आहेत. आणि जो माळाचा अतिक्रमणचा किंवा काही विषय असेल तो तहसीलदार लेवल किंवा कलेक्टर लेवलचा विषय आहे, तो प्रलंबित आहे. तो जे काही शासन निर्णय घेईल सगळ्यांच्या बरोबर माळाच्या, तो मला मान्य आहे.
आणि हे करण्यामागचं कारण पण काय आहे की आमच्या शेतापासूनच ते देवस्थान जमीन गट नंबर 1603 यामध्ये बाबासाहेब श्रीपती वगैरे यांनी अतिक्रमण केलेलं आहे. सदरची जमीन देवस्थानची असल्यामुळे ती 12 बलुतदारांना वगैरे मिळावे असं 2016 पासून 1-2-3 अर्ज पडलेले आहेत. तरी सुद्धा देवस्थान व्यवस्थापन समितीनं अजून काही दखल घेतली, चौकशी केली तर ती दाबून तसं ठेवलं जात आहे. उलट तिने शासनाला जमीन त्यांची ती देवस्थानची जमीन परत पुन्हा मिळावी आणि ती सदर जमीन पूजा अर्चा करतात किंवा धार्मिक कार्यक्रमासाठी ढोल वाजवतात किंवा काय अशा 12 बलुतेदारांना ती जमीन मिळावी असं मला तुमच्या माध्यमातून सांगायची इच्छा आहे आणि त्याच्याकडे पण लक्ष वेधलं जावं, तरी मला न्याय मिळावा ही निमंत्रण.